नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 34व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. उषःकालचा समय झाला. बाजूने नदी वाहत होती. विठ्ठलपंतांनी प्रवासातही स्वतःच्या रोजच्या उपासनेत खंड पडू दिला नव्हता. त्यांनी नदीवर स्नान केले. रुक्मिणीनेही स्नान उरकून घेतले. पूर्वेला तोंड करून रुक्मिणी विठ्ठलपंत हात जोडून उभी राहिली. पूर्वेच्या उजळत्या उशेचे प्रसन्न वातावरण पाहून मृत्यूमार्गाच्या यात्रेला निघालेल्या विठ्ठलपंतांना ऋग्वेदातील त्याच प्रकारची एक ऋचा आठवली. ती त्यांनी सावकाश म्हटली. त्यांच्याबरोबर रुक्मिणीनेही त्या ऋचेचा उच्चार केला. ती ऋचा खालील अर्थाची होती. साक्षी पूर्वज अमुचे मरून ते गेले उशेचे किती, क्षितिजावरची उषा जीवनते नंदी करी हो किती, भावी वंशज भाग्यवानच कसे होतील हो या रीती, गेले जातील जाऊ सर्व गतीने यात्रिक काळापथी. रुक्मिणीने विठ्ठलपंतांकडे पाहिले. आत्तापर्यंत प्रसंगोचित उषास्तवन ऐकून रुक्मिणीने विठ्ठलपंतांच्या योजकतेचे खूप कौतुक केले होते. आजची ही ऋचासुद्धा अशीच समर्पक होती. पण रुक्मिणीच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, आवडली नाही ऋचा? आवडली. अगदीच समर्पक आहे ती. तुमचे कौतुक करावे तितके ते मला कमीच वाटते आणि म्हणूनच मला तुमचा हा सहवास सोडायचा नव्हता. मग हे कौतुकाचे शब्द आधी नाही निघाले ते नेहमीप्रमाणे? आनंददायी चैतन्यदायी उशेच्या वर्णनाच्या रुचेच्या कौतुकाने आनंद द्विगुणित होतो. तर भयानक सत्याचे वर्णन करणारी ऋचा ऐकून मी जर कौतुक केले तर ती भयानकता द्विगुणित नाही का होणार? म्हणून मी तिचे कौतुक केले नाही. देहभावही द्विगुणित नाही का होणार? म्हणून मी तिचे कौतुक केले नाही. या देहभाव जाणीवेतही सुखे दुःखे आहेत. त्यांची जाणीव विसरण्याचा प्रयत्न करायचा आहे असे काल तुम्ही म्हणाला होतात ना. मग देहाला येणाऱ्या मृत्यूच्या कौतुकाने त्या देहभावाचे पुन्हा कशाला स्मरण करायचे? म्हणून मी गप्प राहिले होते. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. एक मिश्किल हास्य तिच्या डोळ्यात त्यांना दिसले. ते काही बोलणार तोच रुक्मिणी पुढे म्हणाली, तुमचा सहवास हा आनंददायकच आहे. मग तो मृत्यूच्या मार्गावरील का असेना? तुम्ही म्हणालात ना, परमेश्वराचा सहवास लाभून यशोदानंद पुन्हा प्रेमात म्हणजे पुत्रप्रेमात गुंतत होती. पण मला माहीत आहे की ही मुले परमेश्वरी अवतार आहेत. ते त्यांचे अवतार कार्य करण्यासाठी आलेले आहेत व जे जीवन त्यांच्यासमोर येणार आहे त्याची त्यांना चांगलीच कल्पना आहे. तेव्हा त्यांच्याविषयी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मला फक्त एवढीच उत्सुकता होती की ते त्यांचे कार्य कसे पार पाडतायत. विठ्ठलपंत गप्प बसले. धुतलेले धोतर व लुगडे वाळलेले होते. रुक्मिणीने त्यांच्या घड्या केल्या व गाठोड्यात बांधून घेतल्या व पुढचा प्रवास सुरू झाला. ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची सवय असलेले निवृत्ती ज्ञानदेव अंथरुणात उठून बसले. तळहाताचे दर्शन घेऊन त्यांनी कराग्रे वसते लक्ष्मी व त्यानंतर भूमीवर पाय देण्यापूर्वी समुद्रवसने देवी हे श्लोक म्हटले व आजूबाजूला पाहिले. सोपान व मुक्ता गाढ झोपेचा अनुभव घेत होती. पण आजूबाजूला माय तातांचा पायरव काही ऐकू येईना. निवृत्तीचे लक्ष झोपडीच्या दाराकडे गेले. ते अर्धवट उघडलेले होते. निवृत्ती उठला. त्याने अंगणात परसात पाहिले पण कोठेही ती दोघे दिसली नाहीत. निवृत्ती झोपडीत आला. ज्ञानदेवाने विचारले, निवृत्तीदा, आई बाबा कुठे दिसत नाहीत? ते आज आपल्या आधीच उठून नदीवर स्नानाला गेलेले दिसतात. ज्ञाना, मी नदीवर जाऊन बघून येतो. निवृत्ती नदीकडे गेला. ज्ञानदेव उठला. त्याने झोपडीभर नजर फिरवली. आईबाबांचे लुगडे व धोतर आज दोरीवर दिसत नव्हते. तेव्हा ज्ञानदेवाला खात्री झाली की दोघेही स्नानाला नदीवर गेलीत. पण आज दिनविशेष काय याचा ज्ञानदेव विचार करू लागला, कारण रुक्मिणी इतक्या सकाळी कधी स्नानाला जात नसे. ज्ञानदेव असा विचार करेपर्यंत निवृत्तीने झोपडीत प्रवेश केला. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, आई बाबा तर कोठे दिसत नाहीत. मला काळजी वाटते त्यांची. ज्ञानदेव म्हणाला, असं? आणि ज्ञानदेवाची नजर देवाच्या पाटावर गेली. एक भूर्जपत्र तेथे वाऱ्याने हालत होते. ज्ञानदेव झटकन पुढे झाला. त्याने भूर्जपत्र हाती घेतले व त्यावरील ओळीवरून त्याने नजर फिरवली. ज्ञानदेवाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. निवृत्तीदा, आई बाबा आपणाला सोडून गेले कायमचे.
निवृत्तीने ज्ञानदेवाच्या हातातील भूर्जपत्र घेतले व वाचले. दोघेही सुन्न मनाने सोपान मुक्ताकडे पाहू लागले. आई अशी हाक मारून मुक्ता कुशीवर वळली, पण तिच्या हाताला रुक्मिणी लागली नाही. आई ग म्हणून मुक्ताने डोळे उघडले. मुक्ताच्या आवाजाने सोपानाने डोळे उघडले. आजूबाजूला पाहिले तर शेजारी निवृत्तीदा व सोपानदा बसले आहेत. मुक्ता आई कुठे आहे म्हणून विचारते व आई बाबा कुठेच दिसत नाहीत. सोपान म्हणाला, ज्ञानदा, आई बाबा कुठे दिसत नाहीत. मुक्ता विचारते तर तिला तुम्ही उत्तर का देत नाही? सांग ना आई कुठे गेली आहे ते. निवृत्ती ज्ञानदेवाचे डोळे भरून आले. निवृत्तीच्या हातात भूर्जपत्र होते. सोपानाने ते भूर्जपत्र घेतले व मोठ्याने वाचले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, तुम्हाला तुमच्या आईबाबांचे अनेक आशीर्वाद. निवृत्ती, ज्ञाना, या अखेरच्या पत्राचा अर्थ तुम्हाला समजू शकेल. तुम्ही पुढे कधीतरी सोपान, मुक्ता मोठी झाल्यावर त्यांना समजावून सांगा. बाळांनो, ज्यावेळी मात्यापित्यांचे छत्र मुलांना पाहिजे असते त्याचवेळी ते नाहीसे होत आहे. याचा दोष अन्य कोणावर देण्यापेक्षा त्याला केवळ तुमचा पिताच कारण आहे. निवृत्ती, ज्ञाना, तुम्हाला आमचा जीवन इतिहास मागे सांगितलाच आहे. त्यानंतर गेल्या मासात पैठणच्या नागेश्वर शास्त्री यांनी दिलेला देहांत प्रायश्चित्ताचा आदेशही तुम्हाला माहीत आहे. मला वाटतं आमचं जीवनकार्य सफल झालं आहे आणि म्हणून मी देहांत प्रायश्चित्त घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्रयाग तीर्थी जात आहोत. सौ रुक्मिणीला मागे मी गंगेच्या काठावर वचन दिले होते की मी तिला कधीही सोडून जाणार नाही, तेव्हा तुमची आई ही माझ्याबरोबर आहे. निवृत्ती सर्वात मोठा आहे. मोठा बंधू हा पित्यासमान असतो, म्हणून तुम्ही त्याला मान देऊन त्याच्या वचनात राहा. मुक्ता आईचे प्रेम घेऊनच जन्माला आली आहे, तेव्हा ती तुम्हा सर्वांचे आईच्या प्रेमाने करेल. सोपान, ज्ञानदेव तिला मदत करतील. निवृत्ती, ही मुले तुझ्यावर सोपवून आम्ही जात आहोत, त्यांना तू अंतर देऊ नकोस. तुझे आई बाबा. सोपानाने आई बाबा म्हणून ज्ञानदेवाच्या व मुक्ताने आई ग बाबा हो म्हणून निवृत्तीच्या गळ्याला मिठी मारली व मुक्त कंठाने रडू लागले. तर त्या दोघांना जवळ घेऊन निवृत्ती व ज्ञानदेव मूक अश्रू ढाळत होते. आत्तापर्यंत मुलं या सदरात मोडणारी ती दोघं पोक्त झाली. सर्व संसाराची जबाबदारी त्यांच्या शिरावर पडली. त्यांना आता रडून चालणार नव्हते. समाजाच्या वाग्बाणांचा वर्षाव झेलणारे बाबांचे कवच होते व संसाराचा चटका बसू नये म्हणून आईचे छत्र होते. पण आता दोन्ही हरपले होते. मुलं अक्षरशः उघड्यावर पडली होती. चौघांच्याही दुःखाच्या आवेगाला ओसर पडत नव्हता. निवृत्ती मुक्ताला व ज्ञानदेव सोपानाला धीर देण्याचा प्रयत्न करत होते, पण ते धीराचे शब्दही कापऱ्या आवाजातच बाहेर पडत होते. सूर्य कासराभर वर आला. नित्य नैमित्तिक कर्माला आज खंड पडला होता. फक्त झोपडीत. बाहेरचे जग मात्र रोजच्याप्रमाणेच धावत होते. नेहमीच्या वेळेला गौरी आली. रोज सडा घालून दारात रांगोळीच्या 4 रेघा दिसत असत. आज काहीच नव्हते. झाडलोट राहिलेली होती. झोपडीचे दार अर्धवट बंद होते. गौरीने दारातून हळूच डोकावून पाहिले. चौघेही एकत्र तशीच विस्कटलेल्या अंथरुणावर बसली होती. मुक्ता, सोपान मुसमुसून रडत होती. निवृत्ती, ज्ञाना त्यांना समजावित होते. विठ्ठलपंत, रुक्मिणी मात्र कुठेच दिसत नव्हती. गौरीला काहीच समजेना. काल रात्री जेव्हा ती घरी गेली तेव्हा विठ्ठलपंत, रुक्मिणी यांची प्रकृती तर चांगली होती. बरं, कुठे गावाला जाण्याचा विचार होता असेही नाही, कारण रुक्मिणीने गौरीला तसे सांगितले असते. गौरीला कशाचाच अंदाज बांधता येईना. ती हळूच आत आली. निवृत्ती, ज्ञानदेवाने तिच्याकडे पाहिले. मुक्ताला गौरी दिसली. मुक्ता उठून गौरीकडे धावत गेली. गौरीच्या गळ्यात पडून मुक्ता म्हणाली, गौरी अक्का, आई बाबा आम्हाला सोडून गेलेत गं. कुठं गेल्या ती आणि कवा? मुक्ताने निवृत्तीकडे बोट दाखवले. गौरी म्हणाली, निवृत्ती दादा, मला काय बी समजलं नाही, जरा उमजल असं तरी सांगा. आणि मग निवृत्तीने पत्रातील मजकुराचा सारांश सांगितला. तसा गौरीनेही टाहो फोडला व ती रडू लागली. रडत रडत गौरी बोलत होती, माझा बी घात झाला. एवढी माया लावली आणि शेवटचं सांगून मी गेली नाही ती. ज्ञानाने तिला कसेबसे समजावले. थोड्या वेळाने गौरीने विचारले, मग गावातल्या आजीला बी माहीत नसल? ज्ञानदेवाने मान हलवली. गौरी म्हणाली, मग मी सांगून येते. निवृत्ती, ज्ञानदेव गप्प बसले. गौरी निघाली. गावात वळताच तिला समोरून येणारे महादेव भट्ट दिसले. त्यांनी गौरीला अडवले. पाणावलेले डोळे पुसत गौरी म्हणाली, सोड भटा, जाऊ दे मला.
महादेव भट्ट निर्लज्जपणे म्हणाले, का काय झालं आज सकाळी सकाळी डोळ्यातून पाणी काढायला? तुम्हा बामणांचा आत्मा आता थंड झाला असेल नवं? सिद्धेश्वराच्या देवळात पंचायत भरवून त्यांना मरून जायला सांगितलं नवं तुम्ही बामणांनी मिळून. म्हणून गेले ते पंत आणि ती साध्वी वे काशीला मरायला. आणि गौरी झटकन निसटली व पुढे निघून गेली. महादेव भट्ट सिद्धेश्वराची पूजा करायला निघाले होते. ते तसेच मागे वळले व मनात म्हणाले, म्हणजे एकूण देहांत प्रायश्चित्त घेण्याला दोघेही काशी प्रयागला गेलेले दिसतात. बरं झालं. ही बातमी प्रथम विसोबांना सांगितली पाहिजे. सिद्धेश्वराची पूजा काय रोजचीच आहे, पण आज या बातमीचे महत्त्व आहे. असा विचार करून महादेव भट्टांनी विसोबांकडे मोर्चा वळवला. महादेव भट्टांनी विसोबांच्या वाड्यात पाऊल टाकले तेव्हा त्यांना विसोबा पूजा करीत असल्याचे आढळले, कारण त्यांचे मोठ्याने स्तोत्रपठण चालू होते. विसोबांच्या सौभाग्यवतीने महादेव भट्टांना पाहिले व त्यांनी आश्चर्याने विचारले, काय आज सकाळीच इकडे? इतक्या लवकर सिद्धेश्वराची पूजा झाली की काय? कसलं आमंत्रण देण्यासाठी आलात की काय? छे हो, पूजा झाली नाही. पूजा कराव्यास निघालो होतो, पण मध्येच रस्त्यात एक महत्त्वाची बातमी कळली, म्हणून म्हटले प्रथम विसोबांना ती बातमी सांगावी. काय बातमी आणली तेवढी? चेहऱ्यावर आनंद दिसतोय. महादेव भट्ट दचकले. चेहऱ्यावरचा आनंद लपवत व बळेच चेहरा दुःखी करीत महादेव भट्ट म्हणाले, बातमी वाईट आहे. आपल्या गावचे भूषण गेले हो. विसोबांचे कान बाहेर होते. पूजा सोडून ते धावतच बाहेर आले. भयभीत चेहरा करून त्यांनी विचारले, काय महादेव भट्ट, कोण गेले हो? गावचे भूषण म्हणजे कोण? कारण गावातील कोणाचे नाव घ्यावे हा विसोबांना प्रश्न पडला होता. ते स्वतः जिवंत होते व महादेव भट्ट समोरच होते. मग गावाचे भूषण कोण? अहो, विठ्ठलपंत व त्यांच्या सौभाग्यवती. त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी काशीला प्रयाण केले आहे असे आत्ताच मला समजले. सुशीलाबाई म्हणाल्या, काय म्हणता काय? 2 जीवाच्या हत्येचे पातक माथी घेतलेत आणि त्या 4 पोरांचा तळतळाट. तरी मी सांगत होते यांना की तुम्ही ब्रह्मसभेला जाऊ नका. जो तो आपल्या प्रार्थनाप्रमाणे जगत असतो. आपण कोण त्यांना प्रायश्चित्त देणार? आणि मी म्हणते, तुमची तरी वागणी मोठी धड आहेत म्हणून तुम्ही त्यांना प्रायश्चित्त देणार. सुशीलाबाईंचा हा उलटा प्रहार ऐकून महादेव भट्टांनी काढता पाय घेतला. महादेव भट्ट गेले. सुशीलाबाई विसोबांकडे पाहून कडाडल्या. देवपूजा सोडून येण्याइतकी ही बातमी महत्त्वाची वाटली होय? साधी माणुसकीसुद्धा कोळून प्यायलेले दिसता. जा, पूजेला बसा जा. मी जाऊन भेटून येते मुलांना. बघू कोण मला अडवते ते. बिचारी मुले. गौरीने उमाकाकूंना ही बातमी सांगितली. मुलगी आणि जावई गेल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. गौरीच्या आधाराने त्या झोपडीत आल्या. मुक्ता आजीला जाऊन बिलगली. सोपानसुद्धा आजीजवळ जाऊन बसला. प्रसंग समजूत काढण्याच्या पलीकडचा होता. कड उतू जाऊ देणेच श्रेयस्कर होते. गावात ही बातमी फारच झटकन पसरली. कितीतरी लोक झोपडीच्या दिशेने वाट चालू लागले. झोपडीभोवती खूप गर्दी झाली. ब्राह्मणांमध्ये जे विठ्ठलपंतांविषयी सहानुभूती बाळगणारे होते तेही आले होते. मध्यान्ह होत आली. हळूहळू सर्व निघून गेले आणि जगाचे चक्र पुन्हा पूर्ववत चालू झाले. 4 दिवस गौरीने उमाबाईंकडून तयार स्वयंपाक आणला. 5व्या दिवशी निवृत्ती म्हणाला, गौरी, आजीला सांग, उद्यापासून आम्ही आमचे करू. 4 दिवस दिले पुरे आता. गौरीने निरोप सांगितला. उमाबाईंनी 4 आसवे ढाळली व गप्प बसल्या. संध्याकाळी सगळी अंगणात बसली होती. अस्ताला जाणारा सूर्य निस्तेज झालेला होता. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना. काय दादा? मी म्हणतो की उद्यापासून मी भिक्षेला जावं. दादा, सर्व दृष्टीने विचार करता मला वाटतं भिक्षेला मीच जावं. तुम्ही तिघांनी घरातील पाहावं. ज्ञाना, भिक्षेची जोळी फार जड असते, ती तुला पेलणार नाही. निवृत्तीदा, तुझा खांदा व माझा खांदा तसा सारखाच आहे. शिवाय तुला जो जडपणा जाणवला त्यावेळी आपण 6 जणांसाठी ती भिक्षा असे. आता आपण फक्त 4घेच जण आहोत, तेव्हा ती मला सहज पेलेल. ज्ञाना, केवळ त्या अर्थानेच ती जड आहे असे म्हणत नाही, तर या भिक्षेबरोबर लोक आणखीही काय देतात की जे त्या झोळीत घेता येत नाही ते. दादा, तेही सर्व काही मी सहन करीन. आपण निश्चिंत असावं. शिवाय आपण एका नात्याने माझे गुरु आहात, तेव्हा मीच भिक्षेला जाणे जास्त योग्य. ज्ञानदेवाचा युक्तिवाद ऐकून निवृत्तीने हसून ज्ञानदेवाकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला,
फक्त आपली कृपादृष्टी असावी हेच मागणं आहे. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, हेच ते प्रयाग क्षेत्र. येथे गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगम झाला आहे. आपण नियोजित स्थळी पोचलो आहोत. नाथ, माझे जीवन धन्य झाले. आपण 4 धाम यात्रा केलीत, पण आपणाबरोबर केलेली ही अखेरची यात्रा मला सर्व तीर्थांचे फळ देईल. माझी तपस्या खरोखरीच परमेश्वराला पोहोचली की ज्याचे फळ म्हणून मला हा दिवस दाखवला. स्वामी, आणि तुमचेही मजवर अनंत उपकार आहेत की आपण मला आपल्याबरोबर येऊ दिलेत व या जीवनाचे सार्थक करण्याची संधी दिलीत. आता आपल्याबरोबर मलाही मुक्ती मिळावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. विठ्ठलपंत रुक्मिणी घाटावरील दृश्य पाहत पाहत पुढे चालली होती. भाविकांची गर्दी उडालेली होती. सर्व घाट ओलांडून एका बाजूला दोघे आली. तेथे गर्दी कमी होती. शेजारी धर्मशाळा होती. तेथे कोणी वस्तीला दिसत नव्हते. त्या धर्मशाळेच्या पायरीवर बसून दोघे नदीच्या प्रवाहाकडे पाहत होती. कदाचित ज्याचा शेवट आला आहे अशा त्यांच्या जीवनाचे प्रवाहित झालेले प्रसंग त्यांना त्यात दिसत असतील. काही काळ प्रवाहात पाहून विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, उद्या ब्राह्म मुहूर्तावर उषादेवीच्या साक्षीने आपण आपले देह विसर्जन करूया. स्वामी, मी आपल्या शब्दाबाहेर नाही. विठ्ठलपंतांना रुक्मिणीच्या शब्दात कोणताच फरक जाणवला नाही. इतका तो शांत व स्थिर होता. आत्मरूपाने दोघे एकच झाली होती, तरी देहरूपाने ती दोघे 2 होती. तेव्हा या 2पणाला असलेल्या ऋणानुबंधाची त्यांना जाणीव झाली. विचार करीत असलेली रुक्मिणी म्हणाली, स्वामी, आपण आपलं जीवन परमेश्वरार्पण केलेलं आहे. परमेश्वराला जन्म देण्यासाठीच त्यांनी आपणाला एकत्र आणलं. त्यांचं कार्य झालं, तो स्वतंत्र झाला. पण जीवाभावाचा विचार करता मी आपणाला या स्थितीला आणण्याला कारण झाले असे मला वाटते. आपण मला क्षमा करावी. मी रामानंद स्वामींना आपली ओळख दिली नसती तर आपल्याला संन्यास सोडून संसारात यावे लागले नसते. मानहानीचे जीवन जगावे लागले नसते व अशी अखेर होण्याची वेळ आली नसती. नाही रुक्मिणी, याला कारण खरं म्हणजे मीच आहे. मी लग्नाला घाई केली. परमेश्वराने दिलेल्या दृष्टांताचा मोह पडला आणि असे घडून आले. पण खरं म्हणजे रुक्मिणी, आपण असा विचारच करायला नको आहे. ही सुद्धा परमेश्वराची एक योजनाच आहे. आपण त्याच्या हातातील बाहुले आहोत. तो जशी सूत्रे हलवतो तसे आपण नाचत असतो. अशा प्रकारे दोघांची रात्रभर बोलणी चालू होती. ब्राह्ममुहूर्त झाला. रुक्मिणी, ब्राह्ममुहूर्त सुरू झाला आणि उषःकालही सुरू झाला. आपण नेहमीप्रमाणे उषास्तवन करणार ना? रुक्मिणी, आजचे हे उषास्तवन अखेरचे असेल असे म्हणून दोघेही उठली. त्यांनी गंगेमध्ये स्नान केले. पारोशा वस्त्रांचा गंगेमध्येच त्याग केला. धूत वस्त्रे परिधान केली. गंगेच्या काठावर विठ्ठलपंत रुक्मिणी दोघेही हात जोडून उभी राहिली. विठ्ठलपंताने ऋग्वेदातील उषासूक्तातील खालील अर्थाची ऋचा म्हटली. रुक्मिणीने तिचा उच्चार केला. होऊनी तरी भूतकाली असती गेल्या किती या उषा, क्षितिजावरती तशी प्रगटते ही वर्तमानी उषा. का फिकी पडू लागली पळभरा आरक्तवर्णी उषा, लागे आठवता जणू गत उषा, आजी झुरू ही उषा. रुक्मिणी, थांबा. आज मीही या उषेचे स्तवन करणार आहे. आपल्या या दीर्घ सहवासातून मी एक ऋचा आपणाकडून शिकून ठेवली होती, ती मला म्हणू द्या. रुक्मिणी, जरूर म्हण. मीही म्हणेन तुझ्याबरोबर. आपण ती केवळ ऐकावी. ठीक आहे, तू म्हण, मी ऐकेन. रुक्मिणीने उषास्तवनाची ऋग्वेदातील खालील अर्थाची एक ऋचा म्हटली व विठ्ठलपंतांनी ती ऐकली. ल्यालेली वसना प्रकाश रूपती स्वर्गद्युक्कन्या उषा, होऊनी पळवी प्रकाशित निशा, ही नित्य नेमे उषा. आहे ही पतिगामिनी अनुसरी शीला सुशीला उषा, मार्गाने न पाहात अन्य कुशिदा, जाते रवीच्या उषा. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. आणखीन एक राहिले. काय राहिलं आता रुक्मिणी? आपल्या बाळांना शेवटचा आशीर्वाद. दोघांनी एकदम उच्चार केला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, आमचे तुम्हाला अनेक आशीर्वाद. आणि दोन्ही शरीरे झुकली आणि प्रवाहात पडली. धप धप. मुक्ता, आई. धप. सोपान, बाबा. दोघांच्या तोंडून आर्त स्वराची किंकाळी ऐकून ध्यानाला बसलेले निवृत्ती, ज्ञानदेव दोघांजवळ आले. निवृत्तीने झोपेतून उठणाऱ्या सोपानाला व ज्ञानदेवाने मुक्ताला छातीशी धरले.
दोघेही मुसमुसून रडत होती. निवृत्ती म्हणाला, शांत हो सोपान. ज्ञानदेव म्हणाला, शांत हो मुक्ता. दोघेही दोघांना समजावत होती, पण दुःख व भीतीचा आवेग कमी होत नव्हता. निवृत्ती ज्ञानदेवांनीही नेत्रावाटे अश्रूंना वाट करून दिली. असा बराच वेळ गेला. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता काय झालं? कशाला भ्यालीस? दादा, आई पाण्यात पडलेली मी पाहिली. काढणार आहे तिला बाहेर ज्ञानदा. सोपान, तुला काय झालं? कशाला भ्यालास तू? निवृत्तीदा, मलासुद्धा तसेच दिसले. एक अथांग नदीचा प्रवाह होता आणि बाबांनी त्यात उडी घेतली. ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता सोपान, ते स्वप्न होते होय ना? पण ज्ञानदा, पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणे. सोपान, मुक्ता, आपले आईबाबा आता देवाघरी गेले. आणि सोपानाने निवृत्तीला व मुक्ताने ज्ञानदेवाला मिठी मारली. चौघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहत होता. प्रकरण 35. ब्राह्ममुहूर्तावर 4ही मुले उठली. तिघांची ध्यानधारणा झाली व ती आपल्या उद्योगाला लागली. पण आज मुक्ताचे ध्यान अजूनही चालू होते. अजूनही तिची समाधी उतरली नव्हती. अवघड असा कडा चढताना कोणाच्या तरी आधाराची जरूर असते. तो आधार सापडेपर्यंत मन शरीर डळमळत असते. मोठ्या आशेने आधार सोडण्यासाठी डोळे विरविरत असतात. तोवर कोणाचे तरी लक्ष जाते. तो धावत येतो व पटकन हात पुढे करतो आणि मनाला धीर येतो आणि कठीण वाटणारी चढणही एकदम सोपी होऊन जाते. अगदी ह्याच स्थितीत आज मुक्ता होती. भ्रूमध्यामधील आउटपीट चक्राला भेदून सहस्रदल चक्राकडे सरकताना मुक्ता अडकली होती. तिची धडपड चालू होती, पण प्राणवायू पुढे सरकत नव्हता. यश येत नव्हते. इतक्यात ज्ञानदेवाचे लक्ष तिच्याकडे गेले. डोळे मिटून त्याने मुक्ताची स्थिती जाणली. ज्ञानदेवाला कळले, मुक्ताला आता मदतीची गरज आहे. ज्ञानदेव मुक्तासमोर बसला. त्यानेही ध्यान लावले आणि काही क्षणातच त्याची समाधी लागली आणि त्या अवस्थेत ज्ञानदेवाने मुक्ताला मदतीचा हात पुढे केला. मुक्ताला एकदम बरे वाटले. परेमध्ये स्फुरण झाले आणि मुक्ता ज्ञानदेवाचा मूक संवाद सुरू झाला. हात पुढे करताना ज्ञानदेवाने गुरुस्मरण केले व मुक्ताला प्रश्न केला, आदिनाथ शंकर गौरी मनोहर खुणही साचार मच्छिंद्रनाथ. आदिनाथ शंकर, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ व निवृत्तीनाथ या परंपरेतून हे ज्ञान मजपर्यंत आले आहे. तेव्हा मुक्ता, आपल्या निवृत्तीदाने आपणाला उद्धारले आहे. हे ज्ञान मी तुला सांगत नसून सद्गुरू निवृत्तीनाथ सांगत आहेत असे समज. हं, बोल मुक्ता, तुझी काय अडचण आहे? मुक्ता म्हणते, दादा, मला जे काय समजले व मी सध्या जे काही करते ते सांगते. ते नयनाचे अग्री पाहावे आपण, उजळिल्या जाण दाही दिशा. होय ना दादा? भ्रूमध्यात दृष्टी लावली असता ती जेव्हा बाहेर पडू पाहते तेव्हा ती नासाग्रावरच पडते आणि अशा स्थितीत ध्यानाचा अभ्यास केल्यावर जी समाधी लागते त्याने जो अनुभव येतो त्याने दाही दिशा प्रकाशाने उजळल्या आहेत असे जाणवते. हे विश्व केवळ चैतन्याचा एक विलास आहे व मनबुद्धीने आकळता येईल असे येथे काही सापडत नाही अशी अवस्था येते. आणि अशी अनुभूती तू मिळवलीस व त्यामुळे सुखाचे सुख, जे ब्रह्मानंदाचे सुख, ते तुला निवृत्ती प्रसादाने प्राप्त झाले आहे. मी सुद्धा त्याचीच अपेक्षा करीत आहे. पण मी आता येथे अडले आहे, तेव्हा मला सांग मी काय करू? ज्ञानदेवाने उत्तर दिले, मुक्ता, हे ज्ञानदृष्टीने पाहायचे असते. ब्रह्म हे सत्य आहे. या विश्वाला ते व्यापून आहे. ब्रह्मा वाचून अन्य काही नाही. पण ब्रह्म निर्गुण आहे. त्याला ना रूप ना वर्ण. सत्यज्ञान तेची गगनाचे प्रावरण. नाही रूपवर्ण गुण तेथे. मुक्ता, त्याला पाहणे हे कसे आहे हे तुला समजून घ्यावयास पाहिजे. दृश्य व द्रष्टा अशा द्वैत रूपाने ते पाहणे नाही, तर आरशाने आरशाला पाहणे जसे आहे तसे ते पाहणे आहे. पण द्वैताशिवाय जे एकरूपाने पाहणे असते ते पाहणे म्हणजे ज्या ठिकाणी पाहण्याची क्रिया होत नाही असे पाहणे पण सोडून पाहणे आहे. कारण दृश्य व द्रष्टा हे दोघेही एकच आहेत आणि तेच रूप पंढरीच्या विठ्ठलाच्या रूपाने उभ्या असलेल्या श्रीहरीचे आहे ते तू पहा. तो हा डोळेभरी पाहिला श्रीहरी, पाहता पाहणे दुरी सांडुनिया. पण मुक्ता, त्याचे वर्णन करणे तरी शक्य आहे का? नवल असे की त्याचे वर्णन करताना परेतील वाणी परेतच लय पावते. कारण सर्वाठाई निर्विकार निराकार अशा परमेश्वराचे स्वरूप कोंडून राहिले आहे याची जाणीव होते. वाचेचा उच्चार नवले हे साचार, स्वरूप निर्विकार कोंदले. मुक्ता, पंढरीचा पांडुरंग हा प्राणाचा प्राण.
मनाचे मन, घ्राणाचे घ्राण, नेत्राचे नयन व कानाचे कान आहेत. तसेच क्रियेचे चरण, सूर्य चंद्र यांच्या तेजाचे तेज, दीप्तीची दीप्ती व ज्योतीची ज्योती आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजत ज्योती, ती ही उभी मूर्ती विटेवरी. मुक्ताच्या मनात दुसरी शंका उत्पन्न झाली. विठ्ठलाचे रूप सगुण म्हणावे तर ज्ञानदेव ते निर्गुण म्हणतो व निर्गुण म्हणावे तर सगुण रूपाने नटलेले दिसत आहे. त्यामुळे शब्दामध्ये विरोधाभास दिसून येतो आणि शब्द लुळा पडतो. मन पांगुळे जाते. विटेवरी मूर्ती दिसते सगुण, सगुण का निर्गुण म्हणू दादा. वचन बुडाले स्तब्ध झाले मन, सगुण निर्गुण दोन्ही नाही. ज्ञानदेवा, सगुण निर्गुण या विरुद्ध स्वरूपाचा योग्य विचार करून आपण त्याचा मला खुलासा करावा. म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञानदेवा, विचार हा बरवा करून या. ज्ञानदेवाने मुक्ताला सगुण निर्गुणाचा भेद स्पष्ट करून सांगायला सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाला, ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, सांगेन तू पाही गुरुमुखे. ज्ञानदेवाने मी सांगतो ते ऐक असे म्हटले नाही, कारण त्यामुळे अहंकार उत्पन्न झाला असे झाले असते. म्हणून गुरुमुखातून मी बोलत आहे असे समज, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला, कर्दम तो झाला एकाएकी. मुक्ता, तुला सगुण निर्गुण यातील भेद ऐकायचा ना? ऐक तर. ज्यावेळी अष्टधा प्रकृतीची म्हणजे पंचमहाभूते व मन, बुद्धी, अहंकार यांची साम्यावस्था येते, त्यावेळी ब्रह्म त्यामध्ये प्रतिबिंबित होते. हाच निर्गुणाचा बुंद होय. आणि त्याबरोबर तेथे चैतन्य उत्पन्न होते व तो ओला चिखलाचा गोळा उत्पन्न होतो. अशा या शरीरातील जेथे मूलाधार चक्र आहे तेथे चैतन्यरूपी कुंडलिनीची स्थापना केली आहे. तेथेच निर्गुणाची जागा आहे. मूलद्वारी मुळी स्थापिला गणपती, तयापाशी वस्ती निर्गुणाची. मुक्ता, या विश्वाचे सूक्ष्म रूपाने फक्त 2 भाग पडतात. एक चैतन्य व दुसरे जड. एक पुरुष दुसरी प्रकृती, एक निर्गुण दुसरे सगुण, एक रेणू दुसरे अणू, एक अक्षर तर दुसरे क्षर. तेव्हा निर्गुण म्हणजे काय असे जर तुला समजून घ्यायचे असेल तर तो रेणू व तेच अक्षर होय. मुक्ताच्या प्रगतीचा मार्ग अजून मोकळा झाला नव्हता. ती पुन्हा शंका विचारत होती, कारण वाट काढण्यात पुन्हा पुन्हा भ्रम उत्पन्न होत होता. मूलद्वारे दादा स्थापिला गणपती, माया ही उत्पत्ती कशी झाली? दादा, निर्गुणापासून मायेची उत्पत्ती कशी झाली? प्रकाशापासून अंधार कसा झाला? सत्यापासून असत्य कसे उत्पन्न झाले? ज्ञानापासून अज्ञान कसे मिळाले हे मला समजत नाही. आणि दादा, ही साधना म्हणजे मायाच होय ना? ही जी सृष्टीची व्याप्ती आहे यातून परमेश्वराचे स्वरूप आकळायचे आहे ना? विज्ञानातून ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट होते ना? आणि शेवटी ते ज्ञान परमेश्वराची प्राप्ती करून देऊन आपण स्वतः लय पावते ना? ज्याप्रमाणे कापूर जाळून अग्नीही नाहीसा होतो. ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळिले, सर्व काही व्यापिले मायेनीची. दादा, मागे तू म्हणाला होतास की ब्रह्मांडाची जेवढी व्याप्ती आहे तेवढीच व्याप्ती मायेची आहे म्हणून. मग मला माया व निर्गुण यातील भेद नीट लक्षात आला नाही, तो तुम्ही स्पष्ट करा. माया कैशी दादा, सांगता निर्गुण, मुक्ताबाई म्हणे भिन्न फोडा. मुक्ता, ब्रह्म आणि माया यांचे दुसरे नाव रेणू आणि अणू. त्यामुळे रेणू हेच ब्रह्म, सच्चित आनंद होय, व अणू ही असत जड दुःखरूप माया होय. या मायेच्या मोहात अडकून ही देहधारणा झाली. अहंभावाने आत्मरूपाला जीवदशा प्राप्त झाली. त्याने देहाचा आश्रय घेतला. त्यावेळी अक्षररूप ब्रह्माची स्थापना ही मेरुदंडाच्या खालच्या भागापाशी झाली नसून नाभीचक्राजवळील परावाणीमध्ये झाली. तेथूनच ओंकाराचा जन्म झाला. ओंकार हे वेदाचे मूळ आहे. दोहोमधून निघाले वचन, वेदाचे जन्मस्थान तेच बाई. 10 पवनाचा एक झाला मेळा, रेणूचा जिव्हाळा सर्वासी हा. ज्ञानदेव मुक्ताबाईला पुढे समजावून सांगत आहेत. मुक्ताबाई, जो पवन औटपीठातून पुढे सरकण्यासाठी धडपडतो आहे तो पवन हा मूळचा प्राण असून शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृक, देवदत्त, कुर्म व धनंजय या 10 पवनांचा एक संघ झाला. शरीरात शिरणाऱ्या प्राणानेच कार्यविशेषत्वावरून हे 10 भाग झालेले आहेत. या प्राणाला आत्मरूपी मिळून जाण्याची घाई झालेली आहे. ब्रह्मापासून सर्वांची उत्पत्ती झाली असली तरी ब्रह्मापासून ते सर्व वेगळे आहेत. ज्ञानदेवाने खुलासा केला तरीही मुक्ताची शंका आणखी पुढे धाव घेत आहे.
आत्तापर्यंत तिने ऐकलेल्या व शिकलेल्या गोष्टीने तिचे समाधान झाले नव्हते. तेव्हा हीच योग्य वेळ आहे असे वाटून मुक्ता विचारते, जे ब्रह्म सर्वांहून वेगळे आहे अशी अनुभूती जी तुम्हाला आली आहे ती मला कशी येईल, हाच तर माझा प्रश्न आहे. शिवाय ज्ञानदेवा, तू म्हणतोस की या पवनाला ब्रह्मांडी मिळण्याची आतुरता असते म्हणून, पण मी तर ऐकले आहे की प्राणायाम करणारे योगी तर या वायूला सर्व शरीरभर खेळवतात व शिवाय ब्रह्मांडी म्हणजे सहस्त्र दलचक्रातही त्याचा प्रवेश करवतात. मग त्यांना रेणूचे म्हणजे ब्रह्माचे दर्शन झाले नाही, त्यांना तुझ्यासारखी अनुभूती आलेली नाही आणि त्यामुळे जन्ममरणाचा 84 लक्षाचा फेरा त्यांनाही चुकलेला दिसत नाही. एवढेच नव्हे तर ते या फेऱ्यात दृढ झालेले दिसत आहेत. 10 पवनांचा खेळ योगी खेळती, ओढोनी नेती ब्रह्मांडात, कुंडलिनी निवटोनी करीती आकर्षण, रेणूचे दर्शन झाले की नाही, म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानेश्वरा, चुके येरझारा 84चा. तेव्हा ज्ञानदेवा, हा 84चा फेरा चुकेल असा उपाय मला सांगा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.